मार्कडवाडीच्या मुद्द्यावर सोलापूरचे कलेक्टर चिडले, म्हणाले तर भारताचा बांगलादेश झाला असता। मार्कडवाडी ग्रामस्थांना जर काही संशय असेल तर त्यांनी न्यायालयात जावे, पण त्यांना चाचणी मतदान घेण्याचा अधिकार नाही, असे परखड मत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले। लाडक्या बहिणींना उत्पन्नाचे बंधन या 5 निकषांची आता काटेकोर पडताळणी। पात्र लाभार्थींनाच 1 एप्रिल नंतर दरमहा 2100 रुपये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यंत अर्थात 15 ऑक्टोबर पर्यंत अर्जाची मुदत होती। 3 महिन्यात 2.5 कोटी अर्जांची पडताळणी प्रभावीपणे करणे शक्य नव्हते। बुलेटला बसविलेला मॉडिफाय सायलेन्सर काढायला सांगितल्याने वाहतूक शाखेच्या फौजदाराशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। वसीम अब्बाद शेख राहणार दहिटणे सोलापूर असे त्याचे नाव आहे। शरद पवार लोकशाही मानत नाहीत, जे नातेवाईक निवडून आले ते ईव्हीएम घोटाळ्याने निवडून आलेत का, असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे। शरद पवार यांनी मार्कडवाडीला भेट दिली, त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली आहे। वाढत्या थंडीसोबत शहरातील विविध योग केंद्रे व मोकळ्या मैदानांवर योग करणाऱ्या नागरिकांचा उत्साह वाढला आहे। रुग्णालयात उपचार घेणारे रुग्णही बेडवर योगा करतानाचे चित्र दिसू लागले आहे। विधान परिषदेसाठी सोलापुरात महायुतीच्या माजी आमदारांमध्ये स्पर्धा। विधानसभा निवडणुकीत भरघोस बहुमत मिळवून भाजपच्या अधिपत्याखाली महायुती सत्तेवर आल्यानंतर आता मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळणार याची उत्सुकता असतानाच दुसरीकडे विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त 5 सदस्यांमधून वर्णी लागण्यासाठी सोलापुरातील महायुतीच्या माजी आमदारांमध्ये स्पर्धा लागल्याचं बोललं जातंय। शेअर मार्केटमधून एका वर्षात दुप्पट देतो म्हणून व्यापाऱ्यास 17 लाखांचा गंडा, कंपनीच्या मालकासह दोघांवर गुन्हा। शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास 1 वर्षात दामदुप्पट रक्कम देतो असे आमिष दाखवून सांगोल्यातील भुसार व्यापाऱ्याकडून सुमारे 17,70,500 रुपये रक्कम घेऊन त्याची फसवणूक केली। याबाबत अमर कृष्णात लोखंडे राहणार स्टेशन रोड सांगोला यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी अंकुश तुकाराम लिगाडे राहणार शिवाजीनगर सांगोला व सुनील शहाजी पाटील राहणार कुची तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। इमारतीचे बांधकाम करण्यासाठी करार केला, मात्र करारानुसार बांधकाम पूर्ण न करता 3.5 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी ठेकेदार पती व पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। ही घटना 26 डिसेंबर 2019 ते 4 ऑक्टोबर 2023 दरम्यान निराळे वस्ती सोलापूर या ठिकाणी घडली आहे। याबाबत संतराम उर्फ शांतिकुमार गुलाब नागटिळक व 54 राहणार न्यू बुधवार पेठ डॉक्टर आंबेडकर नगर सम्राट चौक यांनी फिर्याद दिली असून राजकुमार भीमाशंकर उडचण व वर्षा राजकुमार उडचण दोघेही राहणार निराळे वस्ती सोलापूर यांच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलिसात शनिवारी दुपारी गुन्हा नोंद झाला आहे। 100च्या 5 नोटा जमिनीवर टाकून पळविले 7.5 लाख। बँकेतून पैसे काढलेल्या एका उद्योजकावर लक्ष ठेवून केला करेक्ट कार्यक्रम। बँकेतून पैसे काढलेल्या एका उद्योजकावर लक्ष ठेवून 4 चोरांनी 100च्या 5 नोटा जमिनीवर टाकून 7.5 लाख रुपये पळविल्याची घटना शनिवारी सकाळी 11:30च्या सुमारास पंढरपुरातील सरगम चौक येथील HDFC बँकेसमोर घडली। कुत्र्याला मारल्याचा योग्य तो पुरावा द्या, तब्बल 25,000 रुपये बक्षीस मिळवा। बक्षिसाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल। अक्कलकोटमध्ये 29 नोव्हेंबर रोजी 22 तासात 12 भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाला। या कुत्र्यांना मारल्याचा पुरावा देणाऱ्यास PAL ॲनिमल फाउंडेशन संघटनेकडून 25,000 रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत। आशुतोष चंद्रकांत कटारे वय 33 यांनी याबाबत फिर्याद दिली आहे।